स्वप्न होतं परदेशात जाऊन लाखो रुपये कमावण्याचं, पण नशिबात आली ती फक्त गुलामी आणि मारहाण. सीबीआयने एका अशा आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय, जी भारतीय तरुणांना नोकरीच्या नावाखाली म्यानमार आणि कंबोडियाच्या नरकात ढकलत होती. पाहूयात त्याचा हा खास रिपोर्ट. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. तुम्हाला वाटतंय की तुम्हाला आयटी कंपनीत नोकरी मिळाली, पण प्रत्यक्षात नेलं जातंय स्कॅम कंपाऊंड मध्ये. सीबीआयच्या तपासात समोर आलंय की जसे हे तरुण तिथे पोहोचतात, त्यांचे पासपोर्ट हिसकावले जातात. एका छोट्या खोलीत बंद करून त्यांना दिवस रात्र लोकांची ऑनलाईन फसवणूक करायला भाग पाडलं जातं. विरोध केला की अमानवीय मारहाण आणि छळ. या मोठ्या रॅकेटला मोडीत काढण्यासाठी सीबीआयने देशभरातील 9 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. 4 मोठ्या नेटवर्कचा भांडाफोड करत एका एजंटला बेड्या ठोकण्यात आले आहे. हा एजंट या तरुणांना परदेशात पाठवण्यासाठी कमिशन घ्यायचा. धक्कादायक म्हणजे या व्यवहारासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. घरच्यांना वाटतंय आपला पोरगा परदेशात जाऊन डॉलर कमावतोय, पण इथे त्याच्याकडून सक्तीने सायबर गुन्हे करवून घेतले जात आहेत. काही प्रकरणात सुटकेसाठी कुटुंबियांकडेच खंडणी मागितल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. बेरोजगारीचा फायदा घेऊन तरुणांना गुन्हेगारीच्या दलदलात ओढणं हा मानवतेवरचा मोठा हल्ला आहे. केवळ एजंटवर विसंबून न राहता परदेशातील नोकरीची अधिकृत पडताळणी करणं हीच काळाची गरज आहे. तेव्हा सावधान, तुमचं एक चुकीचं पाऊल तुम्हाला परदेशातील नोकरीऐवजी सायबर कैदेत टाकू शकतं. लाखो रुपयांच्या पगाराचं आमिष असू शकतं तुमचं मरण. विचार करून निवडा नोकरीचं योग्य कारण. सोशल मीडियावरील जाहिराती आणि अनोळखी एजंटवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमचं एक क्लिक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि अशा फसवणुकीपासून स्वतःला वाचवा.